सख्यानो, सप्रेम नमस्कार. मी आशाची शिदोरीतून बोलते. कशा आहात तुम्ही? व्यवस्थित ना? तर आज आपण एक कोकणातला सकाळचा नाश्ता बनवून करणार आहोत. त्यासाठी बघा, ही अशी सफेद सुकट घ्यायची. सुकट, कांदा, नंतर तोंडी लावायला टोमॅटो वगैरे आणि लाल मिरची पावडर, लाल काश्मीरी मिरची असते ना ती, 1 चमचा. प्रथम आपण ही भाजून घेऊया. थोडीशी अशी छान गोल्डन कलरची भाजून घ्यायची. पाणी लावायचं नाही त्याला, सुकीच करायची. आणि तिकडे तर अशी पद्धत आहे ना मैत्रिणींनो, अशी जास्त फॅमिलीमध्ये माणसं असतात, सकाळी शेतावर जाणारी वगैरे. मग ती अशी सुकट एका थाळीमध्ये भाजून ठेवतात, असा चवड लावून. आणि चारही बाजूला सगळे नाश्ता करणारे बसतात. मग त्याच्यावर कोण तांदळाची भाकरी, कोण नाचणीची भाकरी खातं, कांदा तोंडी लावून, टोमॅटो असेल तर गावाला. तर असा तिकडचा हा नाश्ता असतो. तर तुम्हाला मी आज तो दाखवते. थोडीशी चटणी करायची आहे ना सुकटीची, त्यामुळे मी 2 मिरच्या टाकल्या. आणि मिरची नको आहे जास्त ना, पोटाला बाधतं. कढीपत्ता टाकते. नंतर हा टोमॅटो टाकूया आपण. ही चटणी पण खूप छान लागते, करून बघा. हे सगळं नरम पडलं की त्यामध्ये सुकट टाकून मीठ टाकायचं, थोडीशी धना पावडर, हळद टाकते. पावडर मसाले हे ऐच्छिक आहे, तुमच्या मनावर. नाही टाकलं तरी पण चालेल, पण जरा हळदीने रंग येतो ना बरा म्हणून. सख्यानो बघा, आपण हा भाजलेला जवळा होता की नाही, जो फक्त म्हणजे असा सुका पण खाल्ला जातो भाकरी बरोबर पण. तर त्याच्यावर ना आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं बघा. जसं तिखट पाहिजे तसं अर्धा 1 चमचा. थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकायचं. आणि हे मिक्स करून घ्यायचं. असं फक्त कुस्करून घ्यायचं, बाकी काही नाही. त्याला थोडासा ओला हात लावा पाणी, म्हणजे ते मसाले पकडतील. तर मसाले पकडणार नाही ना मग मीठ आणि लाल तिखट. आता बघा, मसाला आपण लाल मिरची आणि हे मीठ टाकलं ना, ते कोट झालं सुकटीला, नाहीतर ते खाली गळून पडतं. फक्त ओला हात करायचा आणि फिरवायचं, बाकी काही नाही करायचं. बघा कशी छान वाटते ना. आता ही एका डिशमध्ये काढून घेते मी आणि तुम्हाला थाळी दाखवते कशी करायची ती. आपली चटणी पण तयार झालेली आहे सुकटीची, सुंदरच झाली आहे ती पण. बघा, आता हिच्यावर आपण मैत्रिणींनो बघा, आता ह्याच्यावर हे जे आपण भाजून ठेवलेली होती की नाही, त्याला आपण मसाल्याचं कोटिंग दिलं ना. थोडासा पाण्याचा हात लावायचा, ओला हात करायचा आणि कुस करायचं. आता त्याच्यावर आपण असा कांदा टाकूया. बघा, जशी क्वांटिटी असेल तसा कांदा टाका, कोथिंबीर टाका,
आणि हे भाकरीबरोबर किंवा असंच भात असेल तर भात, कोकणपट्टीला भात जास्त ना, भातावर पण खाऊ शकता. बघा अशा प्रकारे हे सुक्या सुकटीचं असं सजवायचं आणि हे मोठ्या प्रमाणात करतात तिकडे. म्हणजे एका मोठ्या थाळी, एवढी मोठी थाळी किंवा छोटी पातेली ह्याच्यामध्ये, आणि मग कडेकडेने सगळे लोक बसतात आणि ते मस्त आस्वाद घेतात. खूप छान रेसिपी आहे ही. तुमच्याकडे जर जास्त माणसं असतील ना तर तुम्ही करून बघा ती. ठीक आहे सगळ्यांनो. आणि ही आपली आता चटणी तर तयारच आहे. सुकटीची चटणी ओली केलेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते सगळं. सगळ्यांनो हे बघा, आता ही आपली ओली चटणी, थोडीशी ओली, त्याच्यावर फक्त पाणी शिंपडलं आहे, त्याच्यावर पण मसाला आणि हे लागण्यासाठी. ही बघा ही ओली चटणी. नंतर हे आपलं सुक्कं केलेलं ते. नंतर हा कांदा, टोमॅटो. बघा किती सुंदर, सिंपल आणि चांगलं जेवण नाही का. आणि नाचणीची भाकरी. बघा सगळ्या, हे असं सिंपल आणि इतकं सुंदर जेवण आहे ना की बस. आणि पौष्टिक पण, कमी तेलातलं, कमी मिठातलं, मसाल्यातलं, खूप छान. नाचणीची भाकरी, ओली सुकटीची चटणी, ही जी सुकी सुकट अशी भाजून कांदा टाकून केलेली, मिक्स केली आहे, आणि लाल तिखट, टोमॅटो, कांदा. ठीक आहे सगळ्यांना. बघा कसा वाटला व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही पण करा. हे खूप छान आहे. आणि कमेंट करा मला. ठीक आहे सगळ्यांना. बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. खूप छान हा कोकणचा नाश्ता आहे. कोकणचा नाश्ता सिंपल वन आणि खूप पौष्टिक आहे. खूप पौष्टिक. चला तर